प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर आलेला आहे। आतापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की आता सायलीला या आजच्या भागात आपण पाहिले की अटक करण्यात आलेली आहे। हो, पण सत्याचा विजय होतो हे आपल्याला माहितीच आहे आणि तो सत्याचा विजय मात्र आता इकडे होणार आहे। कारण आता सायली या सगळ्यामध्ये हार मानणार नाहीये। तर आता अर्जुन आणि सायली आता सत्याचा मार्ग निवडत या सगळ्यामध्ये त्या मुलींची तर आता सुटका तर करणार, पण या सगळ्या मागे असलेले खरे घाणेरडे चेहरे यांना सुद्धा मात्र आता समोर आणणार आहेत। इकडे आता राकेश, सचिन आणि त्याचबरोबर प्रिया यांची सुद्धा मात्र आता धाबे दणाणणार आहेत। कशा पद्धतीने मात्र आता सायली अर्जुन या सगळ्या मुलींना तर सोडवणार, पण पण या सगळ्यामध्ये सायली निर्दोष सुटका सुद्धा होणार आहे। आणि इतकंच नाहीये, तर मात्र आता इकडे पुढची गोष्ट घडणार आहे आणि ती म्हणजे या सगळ्यामध्ये इकडे आता प्रियाच्या सोबतीला असलेल्या सगळ्यांची भांडी पण फुटणार आहेत। काय घडणार, कसं घडणार, सविस्तरपणे इकडे प्रिया वाट पाहत आहे। कधी एकदा काहीही झालं तरी सुद्धा सायली लवकरात लवकर इकडे येते आणि आता मी तिला या सगळ्यामध्ये छळते। प्रियाच्या डोक्यामध्ये आहे की सायली इकडे आली की आता इकडून तिला तिची डिलिव्हरी होईपर्यंत हलू द्यायचं नाहीये। गुन्हाच इतका मोठा आहे की काहीही झालं तरी सुद्धा ती या सगळ्यामध्ये अडकूनच पडेल, ही गोष्ट मात्र आता नक्कीच हे करायची। आणि त्यानंतर मात्र आता प्रियाच्या डोक्यामध्ये आहे, एकदा का डिलिव्हरी झाली की माझं बाळ सायलीकडे आणि सायलीचं बाळ माझ्याकडे, जेणेकरून मात्र आता माझ्या बाळाला त्या घराची सत्ता उपभोगता येईल आणि त्यानंतर मात्र आता मी सुद्धा या सगळ्यामध्ये त्या घरामध्ये योग्य तो मार्गाने प्रवेश करणार म्हणजे करणार, असं तिच्या डोक्यामध्ये मात्र आता चालू आहे। बरं, हे सगळं होत असताना प्रिया इकडे विचार करते की कसंही करून डिलिव्हरीपर्यंत ती इकडे थांबली की माझा सगळा हेतू सफल झालेला आहे। बरं, तोपर्यंत आपण आता कुसुम कंटिन्युअसली फोन करते आहे, पण त्याच वेळेला फोन मात्र स्विच ऑफ झालाय आणि कुसुमला काहीच कळायला मार्ग नाहीये। पण ज्या वेळेला मात्र आता फोन स्विच ऑफ झालेला आहे आणि त्याच वेळेला मात्र इकडे म्हणजे आता कुसुमला मेसेज पाठवण्यामध्ये यशस्वी झालेली आहे मानसी, आणि मानसीने कुसुमला मात्र आता मेसेज पाठवलाय। आणि कुसुमला मात्र आता मेसेज पाठवत मानसी इकडे आता तिला सांगायला लागते, म्हणजे कुसुमला मेसेज मानसीने पाठवलाय की कुसुमताई, आम्ही खूप मोठ्या अडचणीत अडकलोय, आम्हाला काही लोकांनी पळवले। हा मेसेज वाचल्यावरती कुसुमच्या पायाखालची जमीन हादरते। कुसुम आता सायलीला कॉल करते आणि सायलीला कॉल करून कुसुम आता सांगण्याचा प्रयत्न करते की सायली, या मुली आता अडकलेल्या आहेत, पण या सगळ्यामध्ये प्रॉब्लेम मात्र असा झालेला आहे की सायलीला हे सगळं सांगेपर्यंत सायलीच्या घरामध्ये मात्र एकच गडबड चालू आहे आणि सायली या सगळ्यामध्ये फोन उचलू शकत नाहीये, कारण सायलीचा फोन आता बाजूला आणि सायलीच्या घरामध्ये हे चालू आहे। पण सायलीला मध्ये मध्ये आठवण येते, काय झालं असेल, कुसुमताई अजून का नाही आली, मुलींना घेऊन का पोहोचली नाही। पण आता ती त्या सगळ्या गडबडीमध्ये विचारच करू शकत नाही। पण त्यानंतर आपण आता पाहिले की इकडे पोलीस आलेत आणि सायलीला सांगतात की लहान मुलांची तस्करी करण्याच्या आरोपाखाली आम्ही तुम्हाला अटक करत आहोत। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता सायलीला आणि अर्जुनला या दोघांना सुद्धा आता काहीच कळत नाहीये। दोघं सुद्धा गडबडलेले आहेत आणि या सगळ्यामध्ये मात्र आता अर्जुन इकडे आपल्या बायकोला सोडवण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करत आहे। पण आता सोशल मीडियावरती इतका काही या सगळ्या गोष्टींचा बवाल झालेला आहे की या सगळ्यामध्ये मात्र आता सायली आणि अर्जुन यांचे आता सोशल मीडियावरती जागोजागी व्हिडिओ फिरायला लागलेले आहेत आणि आता कशा पद्धतीने लहान मुलांची तस्करी केले हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। पण त्यावरती अर्जुन आता पोलिसांना विचारतोय, एक मिनिट, मला आता एक गोष्ट सांगाल का, मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तुम्ही कोणत्या आरोपाच्या ह्याच्यावरती किंवा तुमच्याकडे काय पुरावा आहे, सायलीला पकडण्याचं अरेस्ट वॉरंट आहे का तुमच्याकडे, असं म्हटल्यावरती पोलीस आता सांगायला लागतात, हो, आमच्याकडे सायली मॅडमना पकडण्याचं अरेस्ट वॉरंट आहे। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन सांगायला लागतो, पण मी पण एक वकील आहे, मला आता सांगा की कशाच्या बद्दल, यावरती पोलीस सांगायला लागतात, आत्ताच तुमच्या इकडून आता ज्या मुली आश्रमातल्या होत्या ना त्या मुली गायब झालेल्या आहेत आणि त्या मुली मात्र आता इकडे म्हणजे त्या मुलींची तस्करी झाली हे आमच्यापर्यंत पोहोचलंय। यावरती सायली सांगायला लागते, एक मिनिट, काय बोलताय, सायलीला आपल्याला अटक होण्यापेक्षा जास्त मात्र आता इकडे त्या मुलींना काय झालं याची चिंता वाटायला लागते आणि ती आता अर्जुनला विचारायला लागते, अर्जुन सर, काय आहे हे सगळं,
कुठे आहेत त्या मुली? आणि त्यावरती मात्र आता अर्जुन इकडे सांगायला लागतो, एक मिनिट, एक मिनिट, तू काही चिंता करू नकोस सायली, एक मिनिट, आपण या सगळ्यामध्ये बघूया काय आहे ते. असं म्हणत अर्जुन आता तिला काहीतरी बोलतो आहे, पण त्याच वेळेला पोलीस सायलीला घेऊन निघून गेलेले आहेत. आणि त्यानंतर मात्र आता सायली अर्जुनला सांगते, मला सोडवण्याच्या आधी आता तुम्ही एक काम करायचं आहे. तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा तुम्ही आता या मुलींना शोधून आणा. मला सोडवण्याचं काम नंतर करा. अर्जुन आता इकडे सायलीला भेटायला आलाय. सायली म्हणते, काय झालं? सगळ्या मुली सापडल्या का? अर्जुन सांगतो, चिंता करू नकोस, मी या सगळ्यामध्ये त्या मुलींना जोपर्यंत तुझ्यापर्यंत घेऊन येत नाहीये, मी गप्प बसणार नाहीये. काय झालंय काही कळायला मार्ग नाहीये. मी आता तो जो मोबाईल होता ना, तो कुसुमताईकडून घेतलेला आहे आणि कुसुमताईकडून आता मोबाईल घेऊन मी तो आता म्हणजे तो आता त्याचं सर्चिंग सुरू केलेलं आहे. ज्या वेळेला त्याचं आता सर्चिंग सुरू केलंय आणि त्यावरती तो ट्रॅक झाला की आपल्याला लगेचच मात्र आता त्या सगळ्यांचे लोकेशन सापडतील. काळजी करू नकोस, मी आपल्या बाळाचे शपथ घेऊन तुला सांगतोय की त्यांना सुद्धा मी आता शोधून काढणार आणि त्यानंतर मात्र आता या सगळ्याच्या मागे कोण आहे मास्टर माइंड त्याला सुद्धा शोधून काढणार आहे. तू चिंता करू नकोस सायली, या सगळ्यामध्ये मी आता तुला बाहेर काढणार, कारण आपल्या बाळासाठी मी आता तुला इथे राहू देणार नाहीये. असं म्हटल्यावर ती सायली सांगते, माझ्यासाठी सुद्धा आणि आपल्या त्या मुलांसाठी सुद्धा आश्रमातल्या तुम्ही आता हे सगळं करायलाच पाहिजे. अर्जुन आता तडक निघून गेलेला आहे. सायली विचार करते, अचानकपणे हे सगळं कसं आणि काय झालेलं असेल? काहीच कळायला मार्ग नाहीये की हे सगळं काय आहे, असा सायली विचार करते. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे इकडे आपण पाहत आहोत की तिला प्रिया दिसते. प्रिया दिसल्यावर ती तिच्या डोक्यात मात्र आता विचार आलाय की हे सगळं जे काही कारस्थान आहे ते आता करणारी दुसरी तिसरी कोणीच नाहीये, ती आता आहे ती म्हणजे प्रिया. आणि तिच्या डोक्यामध्ये विचार आलाय आणि त्याच वेळेला ती आता प्रियाला सांगते, हे सगळं तू केलेलं आहेस ना? यावरती प्रिया म्हणते, घे, तुला आता जर का सत्य ऐकायचंच आहे ना, तर आता माझ्याकडून तू आता सत्य ऐकून घे, मीच इकडे तोपर्यंत आता इकडे या दोघांनी मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे या मुलींना किडनॅप करून ठेवलेलं आहे. आणि त्या मुलींना किडनॅप करून ठेवल्यावरती इकडे आता राकेश सांगतोय, अच्छा आज यांना आता पाठवून आपण द्यायचं आहे. आणि त्यावेळेला मात्र आता त्याला इकडे सांगतोय तो म्हणजे सचिन, आजच्या आज नाही, आधी त्या सायली आणि अर्जुन यांना आता अटक होऊ दे. आणि आता थोडं हे म्हणजे सायलीला अटक झालेली आहे ना, ते थोडं प्रकरण निवांत होऊ दे, कारण आता त्या मुलींचा शोध घेतल्याशिवाय अर्जुन काही थांबणार नाहीये. यावरती सचिन म्हणतो, मला काय वाटतं माहितीये का, आपण जर का आत्ताच हे सगळं केलं ना तर चांगलं आहे. कारण कारण या सगळ्यामध्ये आता एकदा जर का अर्जुन आणि सायली यांना आता समजलं किंवा त्यांना आपल्यावरती डाऊट आला तर मात्र हे सगळं महाकठीण होऊन बसेल. म्हणून मला वाटते की आजच्या रात्रीच त्यांना पाठवून देऊया. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, तुझं पण बरोबर आहे, पहिल्यांदा काहीतरी समजदारीची गोष्ट केलेली आहेस. आपण आत्ताच्या आत्ता आज त्यांची डील करून टाकू, आपल्या हातात पैसे. आणि सायली अर्जुन या दोघांना सुद्धा आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये आता वाचणार नाहीत. असं म्हणत मात्र आता इकडे ह्या दोघांनी कारस्थान करायला सुरुवात केली. प्रिया इकडे खुश आहे. खुश असलेली प्रिया मात्र इकडे आता विचार करते, काहीही झालं तरी सुद्धा अर्जुन आणि सायली या दोघांना मात्र आता अटक म्हणजे सायलीला अटक झाली ही आता डिलिव्हरीपर्यंत इथेच राहिली पाहिजे, असा विचार ती आता करत असतानाच मात्र इकडे अर्जुन मुलांना घेऊन आलेला आहे. त्या मुलांना अर्जुनने मात्र आता सोडवून आणले. आणि सायलीताई सायलीताई असं म्हणत ती आता मुलं इकडे म्हणजे सायलीला बिलगलेली आहेत. फायनली अर्जुन आणि सायली यांनी त्या मुलांना सोडवलंय. पण मुलांनी मात्र आता त्या व्यक्तीला पाहिलंय की ज्या व्यक्तीने आपल्याला आता किडनॅप केलं होतं, त्या व्यक्तीला मुलांनी आता पाहिलेलं आहे. आणि त्याचमुळे मात्र आता मुलं या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे त्यांची नावं सांगतायत. आणि प्रिया, सचिन आणि त्याचबरोबर इकडे आता राकेश या तिघांचे धाबे दणाणलेत. राकेश आणि सचिन या दोघांनी मात्र आपल्याला किडनॅप केलं हे ज्या वेळेला मुलांनी सांगितलंय त्यावेळेला मात्र आता सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हादरलेली आहे. आणि आता सायलीने इकडे प्रियावरती आपला संशय दाखवलेला आहे. प्रियाने या सगळ्यामध्ये ही कारस्थानं केलेली आहेत हे सुद्धा सांगितलेलं आहे. एका झटक्यात मालिकेची समीकरणं बदलत प्रिया आणि या तिघांना अटक झाले, तर सायलीला एका दिवसातच मात्र आता इकडे सोडवण्यात आलेलं आहे. आता मात्र प्रियाचा प्लॅन फसलाय सायलीचं बाळ पळवण्याचा. आणि प्रिया थोबाडावरती आपटलेली आहे. पण प्रिया जरी थोबाडावरती आपटली असली तरी सुद्धा ती इथे शांत बसणार नाहीये. प्रियाच्या अंगामधले मात्र आता अजून चाळे सुरू होणार आहेत.
आणि या सगळ्यामध्ये अर्जुन सायली कशा पद्धतीने प्रियाला मात्र आता तोंड देणार, कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये प्रियाला मात्र आता तिच्याच पापांची कशी शिक्षा देणार, येणाऱ्या भागामध्ये या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं मात्र आपल्याला मिळणार आहेत.